धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। राम राम मंडळी, ही आमची गोठाळेवाडी। गाव तसं पंचक्रोशीत नावाजलेलं आहे बरं। गावचा सरपंच बबनराव छगनराव जाधव हा माणूस कसा काय सरपंच झाला ती ही गावातल्या लोकांनाच माहिती। नाही म्हणजे व्यक्तिमत्वच तेवढं खोडसाळ हो। मंडळी, या गावात तुम्हाला एकापेक्षा एक नमुना पाहायला भेटते बघा का? अहो, गावच्या नावातच गंमत आहे। मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। गावच्या नावाप्रमाणे गावात रोज नवीन काहीतरी घोटाळा होतात बघा। आणि या समध्या घोटाळ्यांना कारणीभूत असतोय तो गावातला एक नमुना, आणि त्याचं नाव आहे सखाराम घोटाळे। आणि सखाराम घोटाळे म्हणजे सोपं आहे वय, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी। चला आता थेट सखाराम घोटाळेच्या घरी जाऊ आणि नेमका हा सखाराम घोटाळे नमुना हाय तरी कोण ते तुम्हासनी दाखवतो। चला। मालक, ओ मालक, उठा आता। मालक, ओ मालक, ओ घोटाळे, हा उठा आता। जमताय का नाही उठाय? हा, नुसतं गावभर बोंबलत हिंडायचं, काम नको, धंदा नको। एकटी किती किती करू? हा, तुमच्या तर आता। ही बकुळा म्हणजे सखाराम घोटाळे यांची बायको। रोज काही ना काही घोटाळा करून घरी भांडणं घेऊन येणाऱ्या नवऱ्याला कंटाळलेली ही बकुळा नावाच्या अगदी विरुद्ध आहे बर का? का? अहो म्हणजे नवऱ्यापासून ते गावच्या सरपंचापर्यंत कुणी बी ह्या बाईच्या नादाला लागत नाही। शेवटी बायको कुणाची आहे? सखाराम घोटाळेंची। आणि सखाराम घोटाळे म्हणजे सोपं आहे वय, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी। आय 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 ऊन बुडावाला तरी माणसाला उठायचं नाव नाही। ह्याला काय अर्थ आहे लगा? ते गायासनी खायला ना, ते पाणी कोण द्यायचंय? मी एकटी किती किती करू? हा, ते सरपण आणायचंय अजून। ह्याला काय अर्थ आहे राव? हा, आईला बघल तर लगा हाय ती किर 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 किर। ते गोदाडे कुठं लोळताय? काय माणूस आहे बाई, वैताग आणलाय नुसता मला। आंघोळ करून घ्या पटकीने, पाणी कवाच काढून ठेवलंय। बघल तवा किर 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 किर। असलास तू कुठे? जीव नुसता रडकुंडी आणलाय बाबांनी। नको नको केलंय उग मला। दारू ढोसायची आणि गावभर बोंबलत हिंडायचं नुसतं। एकटी किती करू मी का? घरातलं बघा, दारातलं बघा, खुरपायला जा। काय ध्यान मिळालंय मला हे असलं नशिबाला? कोणच्या देवाला नवस केला आणि ह्यांना मागून घेतलं। अगं तू आणि बंद कर की आता, कसारखी बडा 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 हायच। आईला मी अंघोळ पण करून दिल्या माणसाला त्याच्या आईला काय ह्या बायकोचा तापच आहे मला। पती का अंघोळाचे दिवस उरका ना पटापट। आईला बघा होतं नवऱ्याच्या माग हायच ह्याची किर 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 किर। एवढं गावाला लगा ऐकत नाही। सखाराम घोटाळे ही सारखी हायच नवऱ्याच्या माग किरकिर किरकिर हिची।
कामधंदा नाही बघायचं, काय नाही बघायचं, नुसतं गावभर बोंबलत हिंडायचं. दारू प्यायची, इथं बस तिथं बस करायचं, कवा घरी यायचं कवा जायचं. शंभो घोटाळा. सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे होय, हा? आता कस झाली बाबा आंघोळ. आईला बघेल तर हाय शिजीला का बाडा 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 चालू नुसतं. काय याला काय अर्थ आहे का नाही? हा? ते गाया बघा, भुका लागल्यात त्यासनी बी. ग बस. स्वतः काय कामधंदा नाही करायचा आणि मला शिकवायचं. गुरासनी खाया घालावं, पाणी द्यावं ते नाही. इथं अजून सरपानं आणून द्यायचंय मला. गावभर नुसतं बोंबलत हिंडायचं, इथं तिथं बसायचं, काम नाही धंदा नाही, नुसतं हुंडगायचं इकडं तिकडं गावभर. मी एकटी बसते इथं करत. घोटाळा. वैताग आणलाय नुसता या बाबांनी मला. हा आहे सकाराम घोटाळे. सकाराम घोटाळे म्हणजे गावातील आयऱ्या गायऱ्याचे शान आहे बर का. अहो दबदबाच तेवढा आहे. म्हणूनच ही गावातील तळीराम भूषणाचं मानकरी बर का. अहो सकाराम घोटाळे म्हणजे सोपं आहे वय. सकाराम घोटाळे म्हणजे खटक्यावर वाट आणि जाग्यावर पलटी. आता येऊ सकाराम घोटाळे काय काय घोटाळे करतोय, चला बघूया. नखराच बघून घ्या तेवढं. हा? काय म्हणली? अगे बोकाड बस रे. काय झाले सकाळ सकाळ एवढं नरड ताणायला? जरा आदमीनं बोल, आदमीनं बोल. अग नाव राय मी तुझा. शेवटी सकाराम घोटाळे म्हणतात आपल्याला. एवढं सोपं आहे वय? अग बाय होतो कधी कधी उठायला उशीर. तुला माहिती आहे ना, अग तुझा नावरा किती बिजी असतो ती. अगल्या डोक्याला ताप असतो माझ्या बकुळे. सोपं होय. बरं आता ती समजा जाऊ दे. मला एक 50 रुपये दे की बकुळे. पैका पाहिजेत कशाला? वय दारू ढोसायची असन, दारू ढोसायची आणि गावभर बोंबलत हिंडायचं. काम धंदा नका बघू. अग बाया 10 रुपयाला नाही मागत आहे. अग ते कोपऱ्याला वाहण्याचे पैसे द्यायचेत. तो कालच मागत होता मला. राहू द्या राहू द्या, दिलं त्याचं पै कमी. तुझ्या आईला दिलं वे. आता ध्यानात आलं माझ्या. अग तो कोपऱ्याला भाजीवाला नाही का, त्याचं द्यायचेत पैसे. त्याचं 50 रुपये दे नाही मला. हा राहू द्या, दिलं त्याचं पण पै कमी. तुझ्या आईला मरतय बहुत. आता आठवलं काय झालं बकुळे. अग डोसक्यात चालणं झालं माझं बघ. आता आठवलं मला. काल एक बाबा भेटला होता मला. तो काय म्हणलं माहित आहे का, त्याच्याकडे दारू सोडवायचं औषध आहे म्हणून. आता मी पण लय विचार केला बकुळे. आता दारू एकदम कंप्लीट बंद करायची बघ. प्याचीच नाही दारू. एकदम बंद करून टाकायची बघ. आता ग बाया खरं वय. अग तुझी शपथ. आता काय खोटं घेणार आहे तुझी शपथ मी. बाबाच तर मानला ना मला. उद्या येताना तेवढं 50 रुपये घेऊन ये. तुझी एकदम दारू सोडवतो बघ सगळी. म्हणून मागतोय तुला. आव पण आता नाहीत ना माझ्याकडे पैक. हा ते सरपंचाकडे आहेत माझं खुरपणीचं पैक. ते आलं की देते मग तुम्हाला. आता झाली का पंचायत? सरपंचाकडे कोण जायचं आता? बकुळे कुठे आहे ग तुझा नवरा? ए नासक्या, काही लाज बीज आहे का नाही तुला? ए बकुळे, अग बघ की तुझ्या नवऱ्याला नाचक्या मध्ये ती बाय. काय झालं का गोदा का सकाळ सकाळ माझ्या नवऱ्याच्या नावाने खडं फोडतीस? अगं तुझ्या या नवऱ्याने काल रात्री माझ्या मोऱ्याच्या हातातून पैसे हिसकावून घेतलेत. ए बकुळे, आपल्याला काय बी माहित नाही. अगं ती काय पण सांगते. मी काय कोणाचे पैसे बिसे घेतले नाही बरं का. आणि कुठलं पोरग आपल्याला काय माहित नाही बाबा. ए हलकटा, तुला काही माहित नाही? अयो बकुळे, अगं हलकट म्हणते तुझ्या नवऱ्याला बघते. माझ्या नवऱ्याला हलकट म्हणतीस वय ग टवळे? हा म्हणते. अरे काल तोंडे घेतले नाही का पैसे हिसकावून? अयो बकुळे, अगं बघ तू तुझ्या नवऱ्याला काय म्हणते बघते. गोदे, माझ्या नवऱ्याबद्दल एक बी वाईट बोललेला शब्द मी खपून घेणार नाही. हा अगं बकुळे, काल रात्री पैसे चोरले तुला सांगते मी. अगं बकुळे, तू काय तिचं ऐकत बसली. अगं तुझ्या नवऱ्याला काय तोंड्या म्हणते बघते. गोदे, नक्की काय झालं होतं ते खरं सांग मला. अगं ह्या तुझ्या नवऱ्याने रात्री माझ्या पोराच्या हातातून पैसे हिसकावून घेतलं. कुठं मूत पित होता काय माहिती. काय म्हणती होती? हा खरं आहे का ती ते सांगा मला.
पहिले पैका घेतलं का तिच्या पोराचं तुम्ही? अग बकुळे तिचं कशाला ऐकते? आम्ही राहतं घेतलं पाहिजे. ती काय पण सांगती. अगं तुझी शपथ आपण काय बी घेतलं नाही कुणाचं पैसे बिसा. अरे डुचक्या खरं सांग की. अयो अगं बकुळे डुचक्या म्हणती तुझ्या नवऱ्याला ती. तू काय बघत बसली? अगं हाडकी तिला. दुसक्या म्हणतीस वय माझ्या नवऱ्याला? हा माझ्या घरी माझ्या नवऱ्याचं बोलतीस वय ग? हा माझ्या नवऱ्याला अगं बकुळे हान 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 तुझ्या नवऱ्याला काय पण म्हणती चालू द्या तुमचं. माझ्या दारात आलीच होय का? परत माझ्या दारात आलीस ना तुला दाखवते सांग. या संधी करू सोने. आता राजकारण त्रास द्यायला लागले बुवा. अरे हाय का गेला? हाय की सरपंच कुठे जात तेव्हा? मैं धोत्रात काय बघतो? हो कुठ काय बघतो सरपंच? बरोबर आहे. पण मला एक सांग, हा ते आपल्या खाल्लाकल्या गुराळाचं हिशोब किती झालाय ते सांगितलं नाही तू आम्हाला. हा तू लक्ष आहे का नाही कामावरती? हाय की सरपंच. हा हे बघा खालच्या गुरळाचा हा सरपंच. हा अहो ह्यात आपलं 12 लाखाचं नुकसान झाले. हळू हळू हळू. किती? अहो जा सान फुकट सरपंच. अरे पण बाब्या त्यात 10 लाख रुपयाचं आपण नुसतं भांडवलच गुंतवले. 12 लाखाचं नुकसान कसं झालं? काय बोलून राहिला? अरे काय तुला काय डोकं बिका हारलं का काय तुझं? तुझं लक्ष आहे का नाही काम? सरपंच बाई आहेत का घरात? बाई सरपंच बाई हाय काय नाही? सरपंच आहे की का? बोला की काय काम? या संधी आम्ही करू की सर. मुडदा बसावला ह्याचा यावं का नाही इकडे परत? जा बघा जा द्या संधी करू सोना द्या संधी करू सोना. आता बैल भाड्या कोणी करता यावं का नाही इकडं? सरपंच किती घाण इज्जत काढली होत्या बाईने तुमची. कानावर झाड काढू का? ती बाई नको ते बोलून गेली मला आणि तू दात काढतो रे. हा बाईला अहो तसं नाही सरपंच. काय बी असू द्या पण एक दिवस आहे ना नक्की संधी भेटेल बघा तुम्हाला. काय बोलत? मग बरोबर आहे. द्या संधी करू सोना. गोठाळवाडीत सकाराम गोठाळ्यांचा गोठा. त्या माईला काय पेपरला बातमी देते सांगता येत नाही बा. ओ सावकार अहो एवढ्या गणगणित निघालाय कुठं सकाळ सकाळ? अयो नार बा आता काय सांगू तुला गड्या. अहो झालंय तरी काय? त्याच झालं असं माझी पोरं उद्या येईल तिकडे गावाला शिक्षण पूर्ण करू म्हणतो मी. पोर आणि तुमची? हो रे या वर्षी टाकतो उरकून लग्न म्हणतो मी. माईला सावकार तुम्हाला पोरगी आहे ते मला आज समजलंय. नार बा तुला माहिती आहे ना रे आपलं गाव किती उभ्याने टाकलेलं म्हणतो मी. बरोबर आहे. पुरीचं लग्न जमवायचं म्हणलं एक काम करा सावकार. काय काम? सरपंचाला फोन लावा एका झटक्यात तर शोधतील बघा सरपंच. असं म्हणतो तू? घरी गेल्यावर लाव तिकडे फोन मी येतो रे नारवा मी. काय चला गडी राव पोरगी लग्नाला आली अख्ख्या गावाला माहिती नाही निदान ह्या रावाला तरी माहिती पाहिजे होत. काय नुसतं त्या वहीत डोकं घालू नको. नाही अहो चालू आहे ना हिशेब चालू आहे ना आपला. त्या गुराळाच्या हिशोबाचा अख्खा घोळ करून टाकलाय तू. अहो करतो की दुरुस्त हे काय? कसला दुरुस्त करतो तू? ज्ञान गेल्यागत करतो नुसतं तू ज्ञान गेल्यागत. अहो नाही नाही करून देतो दुरुस्त. मला संध्याकाळपर्यंत हिशोब पाहिजे बाब्या. हो हो तुझं हल्ली कामावरती दुर्लक्ष चाललंय. नाही करतोय लक्ष. सरपंच बाई अहो झाला का नाही चहा?
अवकाशाला कोरड पडली मला चला झाली मला आणा लवकर. एक काम कर हा जा तूच जाऊन चहा घेऊन ये जा झाला असं चहा. बरं आणतो. थोडंच बंद केलं पाहिजे. बाबा काय व्यवस्थित हिशोब मांडायचा नाही. अय्यो नारबा म्हणतो अगदी तशाच करतो. सरपंचांना लगेच फोन लावतो. हा हा घ्या चहा. वा 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 छान छान. बिस्किट पण आणलं का? वा 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 पार्लेजी. सावकाराचा फोन सकाळ सकाळ उचला उचला. हॅलो हॅलो घोटाळा सावकार बोलतो. हा सावकार बोला बोला काय म्हणता सकाळ सकाळ आठवण काढली. अय्यो सरपंच आमची छकुली आली की हो गावाकडं. आता तिचं लग्न करून टाकतो म्हणतो मी. छकुली जवळ बर बर हो की करू ना छकुलीचं लग्न करून टाकू. बघतो मी पोरग. उठे आयले येडत दिसतं बस. तेच म्हणलं एखादं चांगलं स्थळ बघा की हो पोरीला. हाय का आता सावकार चांगलं स्थळ बघणार बघा तुमच्या मुलीला. चिंताच करू नका तुम्ही बघा. सरपंच पोरीचं शिक्षण एक नंबर झाले बघा. पोरगा पण एकच नंबर बघा. हाय का आता सावकार आता छकुलीला मी लहानपणापासून ओळखतोय. छकुली एक नंबर आहे म्हणल्यावरती तिला पण मी पोरग एक नंबरच शोधणार. तुम्ही चिंता करू नका म्हटलं ना मी. अरे वा 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 चालतंय की. वय 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 नक्की नक्की तुम्हाला कळवल मी लवकरात लवकर. हो हो बघा तेवढं मग. नक्की 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 बघतो स्थळ मी. चांगलं स्थळ बघतो बघा. हो 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 ठेवतो फोन. हा 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 ठेवा 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 ठेवा. ए लगा माय बिस्किटांच्या होता की मला तलब झाली होती. धर, धर. हे पण खा आणि हे धर जा घेऊन. काय राव सरपंच गड्यागत गडी आणि एका चहाच्या कपात तुमचा जीव अडकलाय वे. अहो एखाद्या बायचा अडकला असता तर ठीक होत. काय बाबूराव. अय तू फालतू बोलायला आला की इथं. हा मला एक सांग तू सकाळ सकाळ इकडे कसा काय आला? काय काम काढलं सांग पटकन. आहो ते बायकोचा खुरपणीचा पगार न्यायला आलोय मी. तिनं पाठवलंय बायकोचा खुरपणीचा पगार हा. आणि तुला आयला मला म्हणजे काय पैसा काय झेपत नाही वे. एवढं मोठं तोंड करून बोलताय ती राव. अरे तसं नाही बाबा. मागच्या वेळेला तुझी बायकोच म्हणली होती मला त्याला 1 रुपया द्यायचा नाही म्हणून. आव सरपंच आव तिचं घरी काम चाललंय. आता तिनं जर पाठवलंय ना मला पैसा आणायला. तुमचा विश्वास नाही 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 लावा फोन तिला. असं म्हणतोय. लावा आणि फोन लावून इचरा 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 इचरा. हाय का हाय का हाय का. लगेच काढला राव तुम्ही फोन लावायला. याला काय अर्थ आहे राव सरपंच. तुमचा विश्वास नाही ना माझ्या. नाही ना राहू द्या तुमचं पैसे. नको तुमचं पैसे मला. जातो आपलं मी. अरे 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 देतो बाबा थांब. बाब्या आपल्या वहीत बघ बरं बकुळीचा हिशोब किती झालाय. मिटून टाकतो तिचं तेवढं. देतो पैक पण ते डायरेक्ट ते बकुळीला नेऊन दे. तर का नाही दारू पिशीन. आव काय सरपंच बोलताय राव. मला काय याड लागले तवा. दारू ढोसू नको. सरपंच हा बकुळीचा पाठीमागच्या हप्त्याचा पगार झालाय 1800 रुपये. ते गुराळासारखा ह्यात गोळ नाही केला ना. नाही 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 किती आलाय? 1800 रुपये. बर हा हे घे मोजून घे. तर का सुटतोय वे. आयला. तर हळू दिसतोय. हे घ्या पैसे. 1800 रुपये कुठं आहेत तेव्हा त्याच्यात. नीट बघा. आयला काय गंडी होत काय. काय बोलतो मग आणि नीट मोजून दिल्या तुला. नाही 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 ते 1800 नाही. मला काय सांगू नका. 500 1000 बरोबर आहेत.
तू व्यवस्थित मोजून घे. मी तुला मोजूनच दिल्यात. तू नीट मोज. व सरपंच काय तुम्ही बोलताय राव? हा काय आम्ही काय गंडी होतोय तुम्हाला? हा ही घ्या. 1800 रुपये नाहीतच ही बघा तुमचं तुम्ही. अजिबात 1800 नाहीत. अरे मी मोजून दिल्यात तुला. तू नीट मोज. हे बघ उलटे पालते करून टाकले पैसे सगळे. खालचं वरती वरच खाली. हे बघ हे 500, हे दुसरे 500 1000, हे तिसरे 500 1500, हे 200 रुपये 1700 आणि 50 आणि वर 60 रुपये झाले 1810. 10 रुपये जास्त आहे तुला उलट. तू नीट मोज. व सरपंच काय तुम्ही बोलताय राव? नाही 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 इधर 1800 रुपये नाही तशी. काहीतरी आपलं गांडवायचं काम करताय राव. मग बरं मला एक सांग किती कमी आहेत? आता तुम्हाला सांगतो सरपंच. 500 रुपये कमी आहेत बघा ह्यात. 500 रुपये. 500 रुपयाचा फरक आहे. आणि मग काही येडा झाला का तू? काय सरपंच काय आता काय लबाड बोलतोय मी? 500 रुपये कमी आहेत यात. जाऊ दे तुला संपूर्ण वाद घालतो. ठीक आहे आता कस आणि ते पैक सगळं बकुळीच्या हातात नेऊन दे. तर का हिला काय येडबीड लागलं आम्हाला. आता घालवशील पिण्यात. काय आता बोलायचं सरपंच तुम्हाला? बघा सरपंच राग होऊ नका बरं का. लबाडी आपल्या रक्तात नाही रक्तात. आणि कोणाचा आपल्याला 1 रुपया जास्त नको बरं का. काय बाबूराव? शेवटी सगळ्या घोटाळे म्हणतात आपल्याला. जा बाबा जा तू जा जा. सरपंच जे हाय ते हाय. जा ना बाबा. लबाडी आपल्या रक्तात नाही. सगळ्या घोटाळे म्हणते आपल्याला. जा ना बाबा. या बघा जे हाय ते हाय. जातो का आता? जे हाय ते हाय. अयो आईला या सगळ्यांनी नको नको करून टाकले मला. अख्ख्या गावाला याड लावलंय. मला पण याड लावलंय. सरपंच या सख्याने आपल्याला 500 रुपयाला घोडा लावला की जास्तीचे 500 रुपये घेऊन गेला ते. हो काय बोलतो? आईला सख्या काय करू या सख्याचं? आता बकुळीला फोन लावा तुम्ही. असं म्हणतो. हॅलो बकुळे. बाईचा आवाज. बाई संग बोलायला लागला बघ. बाई मेला मुर्दा. कमवायची अक्कल नाही पण माझ्या पगाराचं पैक घेतलंय. आता ह्याची कणिकच मऊ करते. आता ह्याला दाखवतेच. सकाळ सकाळ कोणाला फोन केलाय कुठली बाईला बघतेच आता सोडत नाही. हो सरपंच काय झालं सकाळ सकाळ नरडत आणायला? कोणत्या बाईला हाका मारत होता? मी नाही कुठे नाही. मारली. असं आहे. ही समाजसेवा ना तिकडे पंचायतीत करायची. इकडे घराकडे नाही आणायची. मी आपण सरपंचाची बायको आहे म्हणलं. काय रे बाब्या? काय नाही. हो आपलं मालक बाई माणूस म्हटलं की जरा घशात लय आवाज दिसतोय तुमच्या. बाब्या खरं खरं सांग कोण आलं होतं? मी माझ्या कानानं बाई माणसाचा आवाज ऐकलाय. ते सुमन बाई आल्या होत्या. सुमन आली होती वय? मग मला ना भेटताच कशी गेली ती? हे आपलं मालक. तुमचं ना मुर्दाच पाडील. एक बाई माणूस तुमच्या भीतीनं कोण बाई येई नाही. कोण बाई येई ना. जीव घेते तुमचा. ते पडणार. देवा माझ्याच नशिबी काय आहे. काय करावं याला? काय करावं?
कितीदा सांगितलं सुधरा, कितीदा सांगितलं सुधरा. हा एवढं सरपंच असून पण असलं वागणं तुमचं कधी सुधारणार? देवा माझ्याच नशिबी काय बरं असलं. काय करू याला मी आता? काय नको मारू, दरवेळेस आपलं तेच तेच चाललंय नुसतं. चपाती गेली तिकडे जा. बाहेर कुठं कळून देऊ नको बाबा. नाही 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 सरपंच नाही. लय मारलं का? लई निभार मारलं बुवा. पॅकेटच मोडलं माझं बुवा. लय लागलं. मला वाद वाढायला काय तुला मारलं मला. जीव झाला येडा पिता रात्री जीव झालं येडा रात्री रात्री जागेले जीव झाला येडा रात्री रात्री जागेले रानात काम सोडत नाही, काहीच ठेवत नाही. अरे हिरामठ सकाळ सकाळ कुठं? अरे शेताला चाललोय, काम आहे ती. 11 वाजून गेल्यात बाबा. अरे लय मोठं कामाचा तू. ये जरा लय कामाचा. बसू जरा गटकावर ये. अरे तुला नाही काम धंदा, आम्हाला काम आहे ती. तुझ्यासारखं नाही खायचं प्यायचं मोकाट गावात हिंडायचं. चल येतो आता. याला नाही काम धंदा, मोकार गावात तरच देत बसते लोकांना. एवढं सोपं आहे आला मोठा कामाचा. अरे आपल्याकडे पैसे आहेत, येडा आहे का काय? खाऊ दे फक्त मला. बघते ह्याच्याकडं माझ्या पगाराचं पैक घेतोय वय मुर्दा. मुर्दा बशिवला ह्याचा घाऊ दे फक्त आता. नानी आमचं ध्यान दिसलं का इकडं कुठं जाताना? इकडेच गेलोय. इकडेच गेलंय ना? इकडेच गेले. चांगलं तू झोपायचं कणिक. अहो लय वैताग दिलाय ना. आणि त्यांनी नुसतं पेतय पडतय आणि रोज कुटाणा करतय. चांगलं बाजाडून बाजाडून काढकी त्याला शोधायला चालले. घावला ना त्याचा मुडदाच बसवते आता. आता बघा कसा मौज करते पार. होय ग सुमनबाई, आमचं ध्यान बघितलं का इकडे जातानी? होय बया इकडच गेलंय का ग? इकडच गेलंय वय. अगं नुसतं खातय पितय बोंबलत हिंडतय आणि माझं खुरपणीचं पैक पण घेतलं त्यांनी सरपंचाकडून. अगं बया पैसे होय. बया किती वेळा सांगितलं तुला असल्याला कसं धाकात ठेवायचं ती. आमचं ध्यान बघितलं का? असं ठेवायचं असतंय कळलं का? अगं मी बी किती सांगू तुला, लोकांच्या घरची कामं ही करते, कशीच राहते, ही पिऊन पडतय कुठं बी. वय ना ग. पण आता काय करायचं, ह्यांना आपल्या मुठीत कसं ठेवायचं ते आपल्या हातात असतं कळलं का? वय मी बी जाते आता. चांगला चिंबवते बघ. होय होय जा तिकडच गेलेत. वय जा जा. ह्याला ना आता सरळच करते. माझ्या कामाचं पैक घेते वय. सुट्टे नाहीत. पैसे सुट्टे नाहीत माझ्याकडे. सुट्टे नाही तर 500चे आहे. 500चे. रामभाऊ अरे काय पगार बिगार झाला काय? गुलाबराव होय गुलाबराव पगार झाला काय गाड्याचा? झालाय पगार. अरे माझा पण पगार झालाय. आयला काय काम नाही काय नाही कुठं काय पगार तुझा? अरे माझा म्हणजे माझ्या बायकोचा पगार झालाय 1800 रुपये. किती? 1800. आणि वरनं हे 500. कसं 500? 1800 आणि 500. ते तुला नाही कळायचं. बर तुझ्याकडे किस्त पैसे आहेत? 2000 रुपये. 2000 रुपये.
गुलाबराव आपण जादू बिदू करतो बर का काय आपण लय खतरनाक माणूस आहे सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे प्रास कर ती 2000 रुपये येतं का नाही ती इकडे दे इकडे अरे घे रे तू काय त्याच्या काय ह्यात आता ह्यात 2000च गुलाबराव 2000चा 2500 रुपये करून दाखवू का हो म्हण मग मला 10 रुपये देशील का कर ह्याचं सारखं 10 दे हीच दे रे बाबा कर किती पैसे आहेत 2000 आहेत का नाही 2000 आता 2000चा 2500 रुपये करून दाखवू ना आला का आपलं काम काय सोप्पं आहे वे जादूगारच आहे मी दुसरा लागा तुम्ही थांबा जरा तुम्हाला सांगतो हे किती आहेत 2000 तुम्हाला दिलं किती दिलं 2000 दिलं का नाही 2000 दिलं का नाही तू बघितलंयस काय ह्याच्यात काय लाबाड आहे का नाही हाय का लाबाडी नाही ही माझं पैसे खिशात ठेवतो परत तू म्हणायचं ह्यातलं ह्यात घातलंस का काय आपलं हिला तुमचं ध्यान ठेवा लागा ही बघा काही सोप्पा आहे लागा हे बघा ध्यान ठेवा या बघा ए गुलाबराव पैशाकडे बघ हित्त ध्यान द्यायचं हे बघा ध्यान द्या पैशाकडे ध्यान द्या 1 2 गुलाबराव 3 4 झालं का आणि हे 5 झालं का 2 4 झालं का नाही झालं केलं गुलाबराव झालं का नाही रामभाऊ झालं का नाही वाढली करा 500 हायला सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे वे ह्यानं मला किती दिलं गुलाबराव किती दिले ह्यानं 2000 बरोबर का नाही हा की नाही बरोबर 2000 दिल का नाही आता हे 2500 घोटाळे हित्त बसले बाई हे ध्यान अख्खं गाव फिरून झालं माझं आता बघते ह्यांच्याकडं घोटाळे अरे घेर रामभाऊ पैसे की इकडे हिला म्हणजे काय सकाराम घोटाळे म्हणजे काय त्याचे हिला काय सोप्पा आहे वे याची बायको आली काय अरे बाबा इकडंच आली काय हिला काय सगळं कळलं काय सकाराम भाऊ पळा नाही तू लय मार खाचा लागा कुत्र्या गत मालक कुठं हा काय घोटाळा करताय रोज उठून माझ्या पगाराचं पैसे आणायला बघू द्या की वैताग आणलाय नुसता कामाला जा म्हणलं तर जात नाही आणि माझ्या कामाचा पैका आणायला जात आहे आणि सोपे करत राहतंय नुसतं सोपे सगळं माणसं बघते बघू द्या की घोटाळा सख्यानं केलाय घोटाळा झालाय घोटाळा या सख्यानं केलाय घोटाळा अरे सख्या बास कर बाबा बास कर पाया पडू का तुझ्या आता